नमस्कार. तू हिरे माझा मितवा ह्या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे ईश्वरी खचलेली असते, तिला डान्स जमत नसतो म्हणून. आता अर्णवने त्याच्यावरती पर्याय शोधून काढला आणि शिर्के सर आले. त्यांनी एका डान्स टीचरला घेऊन आलेले असतात. आता ती डान्स टीचर बघितल्यानंतर इथे अर्णव ईश्वरीला सांगतो की हे तुझ्यासाठी आले आहेत, ह्या खूप छान डान्स शिकवू शकतात, तुझ्याकडे कमी वेळ आहे तर त्या कमी वेळात ते तुला चांगलं डान्स शिकवू शकतील, तर त्यांच्याकडनं तू शिकून घे. ही गोष्ट खरंच अमेझिंग आहे, कारण ईश्वरीला सुचत नव्हतं काय करावं, डान्स कसं करावा. तर अर्णवने छान प्रकारे डान्स मास्टर आणल्यामुळे ते आता तिला टीच करतील, त्याचा फायदा तिला होणार आहे. तर आपण इकडे पाहतोय अर्णव तिला सांगतो की तू डान्स कर, मी जातो आता बाहेर माझे काम बघण्यासाठी. इकडे दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळते नम्रताचा जळफळाट इतका वाढला आहे काय सांगू. ती सतत त्याच विचारात आहे, त्याच्यामध्ये भर घालण्यासाठी वल्लवी तर आहेच, तिचे कान फुंकण्यासाठी. बघितलं ना असं करत ती सारखी तिला चिडवते आणि ती म्हणते की मला तरी वाटते की फार जिद्दी, ही जिंकेल, असं सतत तिच्या डोक्यात भरवते. तर आता नम्रता ही स्वतःचा रियाज करायला चांगली लागलेली आणि रियाज करत असताना तिला घुंगरांचा आवाज येतो, डान्सचा आवाज येतो. तर तिच्या लक्षात येतं की ईश्वरी पण डान्सची प्रॅक्टिस करते वाटतं. आणि प्रॅक्टिस करता करता ती जर खरं जिंकली तर ही स्पर्धा काही झाली तर मला जिंकायची, मला माझं ह्या घरात स्थान निर्माण करायचं आहे, वर्चस्व निर्माण करायचं आहे, मी किती ग्रेट आहे हे सगळ्यांना दाखवायचं आहे. तर ईश्वरी कमी आहे, मी चांगली आहे हे मला सिद्ध करायचं आहे. त्याच्यासाठी ती इतकी प्रयत्न करते आणि तिचं ना जळफाट वाढतच चालला आहे, कारण घुंगरांचा आवाज येतो आहे. चांगली रियाज करत असेल का, तिने खूप दिवस झाले तिला काही येतच नाही, या भ्रमात ही आपली नम्रता. तिला असं वाटतं तिच्याकडनं होणारच नाही आणि मीच जिंकेल वगैरे वगैरे. तितक्यात ना रूममध्ये रियाज ऐकून आकाश आलेला असतो आणि आकाशला मग नम्रता म्हणते की बायकोकडे लक्ष द्यायचं, ती काय करते काय नाही, तुझं ना लक्षच नसतं. तर आकाश म्हणतो आहे ग लक्ष. तर ईश्वरी कोणासोबत डान्स करते, एकटीच कशी काय करते, 2-2 घुंगरांचा आवाज येतोय. तर आकाश सांगतो की दादाने त्याच्यासाठी ना डान्स शिकवण्यासाठी टीचर आणली. अय्यो, इतका संताप, जळफाट करण्याची जी लेवल आहे ना एकदम हाय होऊन गेली बरं का. आता टेम्परेचर वाढले नम्रताबाईचं. नम्रताबाई आता चिडलेली म्हणते, पाहिलं ना अर्णवने स्वतःच्या बायकोसाठी डान्स टीचर आणली आणि तुम्हाला काळजी आहे का माझी, माझ्यासाठी तुम्ही काहीतरी करायला हवं होतं, माझ्यासाठी का नाही तुम्ही टीचर आणले, मला पण रियाजाची गरज आहे ना, मी पण इथे करते आहे ना, मला पण स्पर्धेत जिंकायचं आहे ना. पण नाही हो नाही, तुम्हाला ना तुमच्या बहिणीचीच काळजी, तुमच्या भावाला पण तिचीच काळजी, माझी तर कोणी काळजीच करत नाही, माझ्याकडे कुणाचं लक्षच नाही. मला पण एखादी टीचर आणली असती, मी पण चांगला रियाज केला असता, पण नाही, तुम्हाला फक्त ईश्वरी ईश्वरी आणि ईश्वरी एवढंच दिसतं, तुम्हाला तुमची बायको दिसत नाही. तुम्हाला नाही वाटत आपण जिंकावं स्पर्धेमध्ये, तुम्हाला नाही वाटत तुमच्या बायकोने काहीतरी स्थान निर्माण करावं. असं म्हणत बिचाऱ्या आकाशला, टिपिकल बायको ग, किती डोकं खाल्लं. तुला तुझ्या भावाचं कौतुक, ते जिंकावं असं वाटतंय, तुला वाटत नाही मी जिंकावं, तुझं माझ्याकडं लक्षच नाही, असं म्हणत जळफळाट इतका दाखवते ना ही मुलगी. आकाश तिला म्हणतो काय बिनडोकीस का गं तू, ते पण स्पर्धेत आहे, त्यांचं जिंकणं किती महत्त्वाचं आहे, सात्विक फॅशन वाचलं पाहिजे की नाही. नम्रताला मात्र त्याच्याशी काही घेणं देणं नाही, तिचं म्हणणं एवढंच की आपणच जिंकलं पाहिजे, आपणच सगळं केलं पाहिजे, आपलंच नाव मोठं झालं पाहिजे, आपलंच वर्चस्व निर्माण झालं पाहिजे, बस एवढीच टिमकी तिने लावलेली आहे. तिला काही घेणं देणं नाही कोण काय सांगते, समोरची व्यक्ती काय बोलते त्याच्याकडे सुद्धा तिचं लक्ष नाही. आकाश तिला भानावर आणतोय की तू सतत चिडचिड करते, तू का लक्षात घेत नाही, ती तुझी बहीण आहे, हा माझा भाऊ आहे, ते पण जिंकायला हवे, आपण पण जिंकायला हवे, त्यांना येत नाही ते त्यांचे प्रयत्न करतायत ना, तुला जमते आहे ना गाणं, तू तुझे प्रयत्न करते. तर आता इथे नम्रता इथे जळफळाट करते की माझ्यासाठी सिंगर आणायला हवं, तर तू माझी काळजी घ्यायला हवी होती, तू माझी रियाज घ्यायला हवा होता. तर तो म्हणतो मला काही जमत नाही, त्यात मी काय करू, जमत नाही, त्या अर्णवला पण जमत नाही, पण त्याने टीचर आणली त्याच्या बायकोसाठी, तुला नाही कळलं का ते करावं म्हणून. आता तर घुंगरांचा आवाज वाढला आहे आणि लगेच इकडे ती फिनफिन करायला लागते की आता मी किती डिस्टर्ब होते, मला इथे काहीच ऐकायला येत नाही आहे, त्या गाण्यांच्या घुंगरांच्या आवाजात मला काहीच कळत नाही, मी कसा रियाज करू, आत्ताच्या आत्ता जाऊन मी तिचा रियाज थांबवून येते. असं म्हणत आता नम्रता फिनफिन करत उठते आणि तिच्या दिशेने निघालेली असते ईश्वरीशी भांडण करण्याच्या हेतूने. मात्र आकाश तिचा हात पकडतो तिला थांबवतो. का तू एवढी चिडते, तुझी बहीण आहे अगं ती तिचा रियाज करते, तू तुझा करते, मग तू तिला थांबवती काय, तिच्यावर काय एवढी चिडली. पण इथे बाई इतकी तापलेली, काही केलं ऐकायलाच तयार नाही, आत्ताच्या आता इशूचा डान्स बंद करून येते. असं म्हणत ती मॅडम लगेच निघते झप 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 करत. आता ती तिच्या खोलीमध्ये जाते, खाटकन दार वाजवते आणि दार उघडून आत जाते आणि सगळेजण तिला पाहून स्तब्ध उभे राहतात. काय झालं गं. तर आता इथे ईश्वरी विचारू लागते काय झालं.
तर इथे नम्रता फिनफिन करते, तुझा एवढा मोठा आवाज, तुझ्या घुंगरांचा किती मोठा आवाज, मी रियाज करते मला ऐकायला येत नाही, तुझं जास्तच होते, अति होते, तुम्हीच महत्त्वाचे का या घरात, आम्हाला काय महत्त्वाचं स्थान आहे की नाही, आम्ही आमचा रियाज करायचा का नाही, तुम्ही तुमचे डान्स करून घुंगरं वाजवून आम्हाला डिस्टर्ब करताय, मला माझं एक चित्त बनवण्यासाठी शांतता हवी, तू शांतताच देत नाही, तुझ्या घुंगरांच्या गाण्यांच्या आवाजाने मी डिस्टर्ब झाले. बापरे, इतकी बोलली नाही नम्रता, समोरच्याला एक शब्दही बोलू दिलेला नाही. हां, तर आता इथे आपण पाहतोय तिचा तो कांगावा पाहून ना ईश्वरी तिला म्हणते, ताई ऐक ना, मला पण गरज आहे, मला शिकायचं आहे अगं, मी माझा रियाज करताना थोडाफार आवाज होणारच आहे ना. पण मात्र आता इथे नम्रताचा आवाज वाढला आहे, आकाश तिला समजवतोय शांतता घे, पण ती मात्र शांतता घ्यायला तयार नाही. वरतून ती तिची दादागिरी दाखवते की मला पण माझी शांतता हवी आहे, मला रियाज करायचं आहे, तुझ्या घुंगरांनी मला डिस्टर्ब होते, आवाज कमी पाहिजे, नाही तर बंदच कर तुझा रियाज, असं म्हणत तिथे नम्रता तिला फाडफाड बोलते. आणि तिथून ईश्वरी तिला समजवते तर ऐकायला तयार नाही, तशीच निघून गेलेली असते. आता आपण इकडे पाहतोय आकाश ना वहिनीला सॉरी म्हणू लागतो की ही मुलगी ना अति करायला लागली आहे, तिनं सतत चिडचिड करत असते. तर नम्रताच्या तिने मी माफी जेव्हा आकाश म्हणतो तर ती त्याला म्हणते की कशाला माफी मागताय तुम्ही नका म्हणजे स्वतःला त्रास करून घेऊ, मी माझी शांतता घेते, आवाज कमी करते मी माझा. तर आपण इकडे पाहतोय घरामध्ये इतकं छान वातावरण आहे, सगळेजण इतके आनंदी आहे, आपल्या घरात किती स्पर्धेची तयारी करण्यात सगळेजण मग्न आहे, कोण डान्स करते, कोण गाण्याची रियाज करते, किती भारी वाटते ना आपल्याकडे. असं आपली अंजली म्हणू लागते, मला नाही हे सगळी स्पर्धा पाहून ना लहानपणीची स्पर्धा आठवत आहे. एखाद्या शाळेमध्ये कशी स्पर्धा असते, सगळेजण उत्साही असतात, तशा आपल्या घरात उत्साह संचारला आहे बुवा, काहीतरी वेगळं करायचं आहे म्हणून. आजी पण म्हणते हो ना, सगळेजण खूप मेहनत करताय, सगळ्यांच्या मेहनतीला यश मिळू देऊ, तुम्हाला सगळ्यांना यश देऊ, असं म्हणत आजी आशीर्वादही देत असते. तर इथे आपल्या अर्णवला आजी म्हणते की तुमची तयारी कुठवर आली, त्या दोघीजणी त्यांची तयारी करताय, पण त्यांच्या संदर्भात तुम्हालाही काहीतरी डिझाईन स्केच तर करावे लागेल पुढचं फेरीसाठी, तर तुम्ही काय करताय. तर तो म्हणतो आम्ही पण आमची कामं करतोय, आम्ही पण तेच डोकं लावतोय की काय करायला हवं. तर आता इथे अंजली म्हणते बघ, आता तुझी बायको डान्स करते तर तिच्या टाईपचं काहीतरी स्केच बनव, मग ते घुंगरं वगैरे त्याच्यावरती तू काहीतरी ड्रेस डिझाईन कर. आणि तुझी बायको गाणं गाते आकाशला, तर आकाशला म्हणते की गाणाऱ्या बाईवरती कोणते डिझाईन सूट होतील, असं काहीतरी तू डिझाईन बनव. अरे वा, ते तितक्यात नम्रता तिथे येते. नम्रताला इथे वल्लवी म्हणते झाली का तुझं रियाज, तर ती म्हणते हो झाला. तर आता आपण पाहतोय मी किती थकले, मी किती दमले, असं ती दाखवू लागते. आणि तिच्या बोलण्यात ती म्हणते की मी पण खूप थकले, एवढा रियाज केला आहे मी आज, माझी प्रॅक्टिस खूप छान झाली आहे वगैरे वगैरे. तर आपण पाहतोय इथे ना हां, म्हणजे मामा आहे ना तो म्हणू लागतो की बघ, ह्या गोष्टीवरती आपण जर खरंच घरामध्ये स्पर्धा घेतली तर किती भारी वाटेल ना. स्पर्धा म्हणजे तू गाणं म्हणणार, ईश्वरी डान्स करणार, ते तुमची जुगलबंदी अशी झाली घरामध्ये तर काय भारी वाटेल ना. तर ही जी आयडिया आहे ती सगळ्यांसमोर मामा मांडतात, सगळेजण म्हणतात नाही नाही कशाला आपल्या घरात स्पर्धा. मात्र नम्रता याच्यासाठी तयार आहे. नम्रता म्हणते मी इतकी प्रॅक्टिस केली ना, मला गाणं म्हणायला कुठेही लाव, मला काहीच प्रॉब्लेम नाही, घेतली तर घेतली स्पर्धा, घ्यायची तर घ्या तुम्हाला. तर आता इथे रियाज करून आलेली असते, आपली डान्सची प्रॅक्टिस करून आलेली असते ईश्वरी, आणि तिच्या टीचरला मग आता तिथून निरोप दिला जातो. आकाश आणि आपला जो अर्णव आहे तो लगेच उठतात, ये तू दमली अशील, बस बस बस, घे तुला सोप्यावर जागा घे, असं म्हणत अर्णव तिला जागा देतो. आकाश उठून दुसऱ्या खुर्चीवर बसतो. बापरे, मॅडमचं किती कौतुक. वल्लवी लगेच खुणवते बरं का नम्रताला. नम्रताचं जळफाट तोंडच पडून गेलं तिचं लगेच. सतत तिचंच कौतुक घरामध्ये होतं, ह्या गोष्टींनी तिचा संताप होऊ लागलेला आहे. तर आपण इकडे हेही पाहू शकतो की इन्स्पेक्टर साहेबांना एक गोष्ट कळली आहे. त्यांना कळालेल्या माहितीनुसार जेलमध्ये कोणतरी बॉम्ब बनवला आहे आणि त्या बॉम्बचं बाहेर वितरण होणार आहे, तर ह्या गोष्टीची झडती घ्यायची असा काहीतरी मेसेज आला आहे. तर आता इथे सर एकदम ॲक्टिव्ह झाले, हवालदारांना म्हणतात की आपल्याला प्रत्येक कायद्याची प्रत्येक गोष्ट खोलायची पाहायची आहे आणि चेकिंग व्यवस्थित झाली पाहिजे. आपल्या जेलमध्ये बॉम्ब तयार झाला आहे ही गोष्ट कळली तर तो बॉम्ब बाहेर जाता का म्हणे, आपल्याला लवकरात लवकर त्या व्यक्तीला शोधून काढायचे. तर आता हवालदार इथे घाईगडबड करताय, तर मुद्दाम राकेश त्याला विचारतो तुम्ही काय करताय. तर हवालदारने निरोप दिला आहे की आम्हाला झडती घ्यायची सगळ्यांची. त्याच्या लक्षात आलं झडती म्हणजे आपल्यालाच कोणतरी शोधतंय बरं का. तर आपण इकडे पाहू शकतो नम्रताचं थोबाड कसं झालं आहे, मुंगूस तोंडी. तर आपण इथे तिला पाहू शकतो मुंगसासारखं तोंड करून ईश्वरीकडे असं करून पाहत राहते. तिचं ना जळण्याचा जो प्रकार आहे ना तो खरंच मुंगूस तोंडाच आहे. तर आपण इथे पाहतो ईश्वरी सांगते की मला ना फार भीती वाटते, काय होईल काय नाही, आणि सगळं हे मला बोधरेशन आलं आहे एवढं स्पर्धेत भाग घेणं वगैरे. तर इथे
आपण पाहतोय मामा म्हणतात की तुमची दोघींची जुगलबंदी झाली तर करायची का तुमच्या दोघींच्या गाण्याची आणि याची स्पर्धा. तर ईश्वरी म्हणते नको मामा, मी अजून एवढी चांगली प्रॅक्टिस पण केलेली नाही, माझ्याकडनं होतं की नाही. तरी ते नम्रता म्हणते घाबरलीच वाटतं प्रॅक्टिस करण्यातच माझ्याशी जुगलबंदी करण्यात. तर ती म्हणते नाही तसं काही नाही, सगळेजण म्हणतात की कर ना मग जुगलबंदी. पण इथे नम्रता तयार आहे पण ईश्वरी नकार देते. नम्रताला भारी वाटतं की मी एकदम भारी आहे, मग ही मला घाबरली म्हणून नाही म्हणते. तर आपण जेलमध्ये पाहू शकतो की ही जी झरतीची प्रक्रिया आहे ती चालू आहे, प्रत्येक ठिकाणी झरती घेण्यात येते. तर इथे राकेश म्हणतो की माझ्याकडे कुठे काय आहे, माझे कशाला झरती घेत आहे, नका ना नका, माझ्या या वस्तूला हात नका लावू, माझ्या त्या वस्तूला हात नका लावू. मुद्दाम असं दाखवतो की माझ्या वस्तूंमध्ये इथे काहीतरी लपवले, तिथे काहीतरी लपवले. आणि त्यांचं ना जे लक्ष केंद्रित करण्याचं जे काम आहे तो राकेश करतो आहे, त्याचं लक्ष वर जाऊच देत नाही, तो खालीच इतकी खोड्या काढतो आहे का तिथेच सगळेजण घुटमळत आहे. तर जणू काही नाही का याला हात नका लावू ना, माझ्या वस्तू आहे. तर त्या पोलिसांना डाऊट यावा की याच्यात काहीतरी ठेवलं आहे. पाण्याच्या मुद्दाम घड्याजवळ जाऊन उभं राहतो, नाही नाही याच्यात काही नाही ना, पाणी आहे ना, कशाला हात लावून चेक करताय मुद्दाम. म्हणजे इथंच लक्ष केंद्रित करायचं आणि तिथंच वेळ वाया घालायचं पोलिसांचा. पोलीस पण काय करतायत की तू जसं जसं बोलते तसं तसं त्याच्या मागे मागे घोंगटा घालताय. त्याला खूप इतका मुरलेला आहे ना हा, त्याला माहिती आहे कोणाचं लक्ष कसं केंद्रित करायचं आणि कुठेच करायचं. तो ना मुद्दाम इथेच पहा तिथेच पहा असं करतो आहे. त्या लोकांना खरा बॉम्ब त्याने कुठे ठेवला आहे त्याचा सुगावाही लागू दिलेला नाही आहे. आणि पोलीस एकदम छान प्रकारे झरती घेतात सगळीकडे, पण त्याला कुठेच काही सापडलेलं नाही आहे. कुठे ठेवला असेल बरं याने बॉम्ब, ना टेबल खाली आहे, ना पाण्याच्या याच्यात आहे, ना ब्लँकेटमध्ये आहे, ना कपड्यांच्या बॅगेत आहे. मग गेला तर गेला कुठे हा बॉम्ब. चला आपण इकडे पाहतोय सगळेजण मस्करीच्या मूडमध्ये आहे. खरं तर मामाच मस्करीच्या मूडमध्ये आहे. मामा मग म्हणत असतात की ईश्वरी तू इतकी थकली आहेस ना, मला काय वाटतं तुझ्यासाठी मी ना कॉफी किंवा ब्लॅक कॉफी बनवून आणू का. आर्नव पण म्हणतो ब्लॅक कॉफी. तर मामा म्हणते अरे हो, हिला ब्लॅक कॉफी तर आवडतच नाही, हिच्यासाठी मस्त अद्रकवाला चाय बनवून आणू का मी. तर इथे ईश्वरी म्हणते नको नको. तर आता आपण इकडे पाहतोय वल्लवी आणि यांच्यामध्ये मामामध्ये चांगलीच मस्करी चालू असते. सगळेजण हसत असतात, मज्जा मस्करी गप्पा गोष्टी सगळ्या फॅमिलीच्या होताना आपण पाहू शकतो. तर आता इकडे आपण पाहतोय पोलिसांनी एकदम एकूण एक गोष्टीची एकदम परफेक्टली अशी झरती घेतलेली आहे, फार झटकून पण पोलिसांना काही मिळालं नाही. तर पोलिसांना मुद्दाम राकेश म्हणतो की माझ्याकडे कुठे काय असणार आहे. तर साहेब त्याला म्हणतात की तूच तर खरा मेन आहे, तुझ्यावरतीच तर मेन लक्ष ठेवायचं आहे. जर तू सापडलास ना तर तुला असे चोप देईल, असे फटके देईल ना, अशा ठिकाणी देईल ना, तुला बसायलासुद्धा जागा ठेवणार नाही. 3rd डिग्री काय असते तू अजून पाहिलेली पण नाही, ती तुला दाखवण्याची वेळ माझ्यावर आणू नको. राकेश म्हणतो नाही साहेब मी कुठे काय केले आहे, मी काहीच केलेलं नाही. आणि राकेश वर डोळे करून पाहतो, खरं तर वर त्याने बांधून ठेवले आहे ते, कोणाच्या लक्षातही आलं नाही. यार काय अट्टल गुन्हेगार आहे हा. आता बाहेर जी गप्पा गोष्टी मस्करी चालली आहे त्या गोष्टीवरती आता वल्लवी म्हणते की तुला काय कळतं आहे का, त्या ईश्वरीने जी प्रॅक्टिस केली ती आपल्याला ती दाखवत नाही, ती फार हुशार आहे बरं का, ती तुझ्या पुढे जाईल. तर नम्रता ॲटिट्यूड दाखवते, नाही नाही माझ्या पुढे कोणी जाणार नाही, मला घाबरली म्हणून माझ्याशी जुगलबंदी पण करत नाही. वल्लवी म्हणते तिला हलक्यात घेऊ नको, ती फार म्हणजे काय मुरलेली. तर माझ्याकडे एक प्लॅन आहे, तू मला प्लॅनमध्ये माझ्या प्लॅनमध्ये तू सामील हो, मला मदत कर, नाहीतर मग आपण जिंकणार नाही. तर आता नम्रता तयार आहे मदत करायला. मुद्दाम आता गुरुजींचं खोक इथे घातलेलं आहे, घोळ इथे घातलेलं आहे इथे वल्लवीने गुरुजींना घेऊन आली आहे. गुरुजी मुद्दाम म्हणतायत की आता तुम्हाला ही पूजा करावी लागेल, ती पूजा करावी लागेल आणि ती पूजा होऊ द्यायची नाही आपण, असं आता वल्लवीने ठरवलेलं आहे. ईश्वरी घाबरलेली, पूजा तर व्हायलाच हवी, स्पर्धेमध्ये काही अडचण नको यायला. आणि मेन म्हणजे ना ह्या दोघांच्या ग्रहदशा पाहता गुरुजी सांगतात की त्यांच्यावर खूप मोठं संकट येणार, ते संकट येऊ नये म्हणून आपण ही पूजा करशी. वल्लवी आणि नम्रता ती पूजा होऊ नये म्हणून प्रयत्न करणार. राकेश मात्र बाहेर सुटला आहे बॉम्ब आर्नवच्या गाडीत ठेवण्यासाठी. आता आर्नवचं नक्की काय होईल हे सगळं काही पाहण्यासाठी आपल्याला पुन्हा भेटावं लागेल. आत्ता घेऊ छोटीशी विश्रांती. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत धन्यवाद.